खास पनवेलवरून समालोचनासाठी इथे आलेले आहेत ते अर्थातच अभिनव राणे दादांनी त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. सो थँक्यू सो मच. काही गोष्टी खूप खास असतात. म्हणजे हे मैदान आपण पाहिलं बघा, या मैदानामध्ये जी विकेट प्रिपेअर केलेली आहे आणि ती विकेट श्रीकांत दादांनी बनवलेली आहे. सूरज दादांनी ती माती त्यांना दिलेली आहे. ते सुद्धा आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. हे संपूर्ण मंडप जे सजावटीचं काम केलेलं आहे ते अर्थातच राणेदादांनी केलेलं आहे. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने आमचे डीजे मास्टर डीजे निकला विसरून चालणार नाहीये. काय सुंदर या मैदानाला अगदी मंत्रमुग्ध करण्याचं ते काम करत आहे. त्याचबरोबर हा इतका जनसमुदाय जो अखंड अगदी जो म्हणतो ना वादळासारखा या मैदानामध्ये घोंगवताना पाहायला मिळत आहे. कधी टाळ्या, कधी शिट्ट्या, कधी बक्षिसे आणि त्याचबरोबरीने महिला वर्गाचा हा उदंड प्रतिसाद लाभलेला असा हा प्रेक्षक वर्ग, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय जिल्हा अध्यक्ष फिशरीज चे जिल्हा अध्यक्ष अर्थातच संजय पाटील सर इथे आलेले आहेत. प्रणित गुरव इथे या. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रायगड सर संजय सर इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत. सर जास्त घाई नसेल तर सामना पाहूनच जा असं मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू सर. तुम्ही वेळात वेळ काढून इथे थांबल्याबद्दल मी मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करतोय. प्रवीण सरांकडे वळतोय. पनवेल विभागामधून अलिबाग मध्ये तुम्ही आलेला आहात. आज ठाणे विभाग सुद्धा तुम्ही अगदी गाजवून सोडलेला आहात आणि त्यानंतर ठाणे आणि उरण, त्यानंतर पनवेल अशा विभागामध्ये समालोचन केल्यानंतर अलिबागचा हा प्रवास आणि पहिल्याच दिवशी किती आनंद झाला या अलिबागच्या या क्रिकेटमध्ये तुम्हाला? सुरुवातीला तुम्ही आता जो उल्लेख केला या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून ती पूर्ण पार पाडली आहे. प्रत्येकाने काही ना काहीतरी खातं आपल्यासोबत जॉईन केलं आहे. काही लोकांनी समालोचक, पंच, DJ, लाईव्ह टेलिकास्ट, जेवणाची व्यवस्था असेल, मंडप डेकोरेशन, विकेटला माती, विकेट बोलण्यासाठी पिच मेकरची भूमिका, म्हणजे सर्वांच्या एकत्रित एकीने ही स्पर्धा बनली आहे आणि ही स्पर्धा कधीच थांबणार नाही आहे. भविष्यामध्ये मला वाटतं ही स्पर्धा उंच शिखरावरती पोहोचेल आणि या स्पर्धेची चर्चा सध्या अलिबागमध्ये होते, परंतु भविष्यात रायगड जिल्ह्यामध्ये ASPLची चर्चा होणार आहे. ही स्पर्धा ब्रँड बनणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. त्यामुळे असंच भरभरून प्रेम द्या आणि स्पर्धेचा दर्जा आपण गुणवत्ता उंचवण्यासाठी तयार आहोत. बघा, एकंदरीत आपण पाहतोय मॅच सुरू होण्यापूर्वीच आनंद बुरांडे हे म्हणत आहेत की लगातार 3 विकेट्स 1000 रुपये आणि लगातार 3 षटकार सुद्धा 1000 रुपये. चला, जे प्रेक्षक मैदानाच्या बाहेर म्हणजे ग्रीन जी पट्टी आपण लावलेली आहे त्या पट्टीच्या आतमध्ये बसा प्लीज प्लीज. आय रिक्वेस्ट यू. म्हणजे 4 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि त्या 4 दिवसीय स्पर्धेमध्ये आतापर्यंत ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडलेली आहे. म्हणजे कोणतंही शुभ कार्य म्हटलं की आपण गणपती बाप्पा मोरया म्हणून, मंगलमूर्ती मोरया म्हणून आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात करतो, गणपती बाप्पाला वंदन करतो. तसंच करूयात आपण इथे सुद्धा. देवाचा जयघोष करून आपण या फायनल मुकाबल्याला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. क्या बात आहे. सन्माननीय उलेशी नाखवा, तुम्हाला मी विनंती करतोय तुम्ही मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. लगातार 3 विकेट्स 3000 रुपये चं पारितोषिक आनंद बुरांडे यांच्याकडून आणि पहिलाच बॉल नितीन सारंग आलेला आहे. म्हणजे या नितीन सारंगने कालच्या दिवसामध्ये जो खेळ केला, जी स्ट्रॅटजी वापरली, जी रणनीती वापरली, जी गोलंदाजी केली आणि त्याचमुळे रोनित अँड दैव वॉरियर्स हा संघ फायनलपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटजी असं आपण म्हणतो आणि ही स्ट्रॅटजी बदललेली पाहायला मिळते. पुढील बॉल गेम प्लानिंग. ओम काठे बॉलिंग मार्क पर है. फाइनल का मैच है. पहला नंबर 55,000
555 का इनाम, क्रिस्टल ट्रॉफी, चैंपियन की चर्चा यहाँ पर कल और आज बहुत ज़ोर से होगी कि किसने पहला नंबर का इनाम जीता है। सबसे बड़ा मैच है, 365 दिन इंतज़ार किया जाता है आज के दिन का और इस क्षण का, और वो अविस्मरणीय क्षण यहाँ पर आ चुका है। गेंदबाज तैयार, ओम काठे बॉलिंग मार्क पर, दिशाहीन गेंदे, अंपायर का सिग्नल वाइड बॉल का आता हुआ। ये फाइनल का मंजर है, सुनहरा मैच है, सुनहरा मौका है और आज वक्त भी है, दस्तूर भी है और आज सुवर्ण अक्षरों में नाम लिखने का ये अवसर आ चुका है। नक्कीच सर, आणि अशी स्पर्धा असल्यानंतर बक्षिसांची खैरात होते. एल पी ग्रुप म्हणते आयवा कॅचसाठी 500 रुपये आणि 3 रन धावून काढले तरी सुद्धा 500 रुपये. पण यावेळचा बॉल अतिशय सुंदर, देखणा आणि रुबाबदार गोलंदाज आपली दावेदारी पेश करतोय की वन ऑफ द बेस्ट बॉलर या सीझनमधील मी का आहे. कारण कमी वयातील हा खेळाडू, अनुभव कमी आहे, परंतु जे त्याच्याकडे बॉलिंग टाकण्याची शैली आहे, जे ॲक्शन आहे, बॉल रिलीज पॉईंटला ज्या पद्धतीने तो अगदी शेवटपर्यंत बॅटरला पाहतोय आणि त्यामुळेच त्याला फायदा होतोय. डॉट बॉल आलाय. अक्षय साकर में जो अंडर 90 के खिलाड़ी है ना, वो चमक रहे, अपनी छाप छोड़ रहे इस क्रिकेट विश्व में. ओपन टूर्नामेंट, ग्रामीणो शॉट मिड ऑफ, कैच आउट, योगेश बुराडे बैक टू द पवेलियन, पहला झटका. मागील काही सामन्यांमध्ये योगेश बुरांडे काय जबरदस्त खेळला होता, परंतु या फायनल मॅचचं प्रेशर त्याला हँडल झालं नसावं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्येच अगदी पॉवर प्ले ओपन करायचा होता त्यांच्या संघासाठी, परंतु ओपन करत असताना बॅटचा फेस ओपन केला आणि क्लोज लवकर झाला आणि मिस टाइमिंग स्ट्रोक, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक, सुंदर जेल फलंदाज बाद. ओम काठे के बारे में एक जिक्र किया आपने कपिल जी ठाकुर सर की, ये कटर बॉल का बादशाह है, कटर बॉल, प्रभावशाली गेंदबाजी. ओम काठे उभर के ये सितारा आया आज मेगा फाइनल में, चमक छोड़ी अपनी. फुलर की बॉल फिर से बिडा पर, व्हाट अ फील्डिंग, एफर्ट बहुत ही कमाल का है. फील्डिंग पोजीशन स्ट्रॉन्ग जोन में 100% कमिटमेंट देते हुए द बॉल ऑफ चाइना. चीन की दीवार जैसे बहुत ही मजबूत है दुनिया में, और मिड ऑफ में मुझे वही नजर आ रही है कि वो दीवार आप तोड़ नहीं सकते, अंबुजा सीमेंट से बने. पिछली गेंद पे कैच आउट और यहाँ पे देखिए उसे नहीं तोड़ पा रहे बल्लेबाज. जरूर तसंच आहे ना, एलपी ग्रुप थोडे से भी तुटेगा नहीं, ये मजबूत जोड आहे. आणि एलपी ग्रुप म्हणतोय की आयवा कॅचसाठी 500 रुपयाचं बक्षीस आणि 3 धावा काढा 500 रुपये मिळणार आहे. आणि श्यामगण म्हणतायत प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस माझ्याकडून आहे. आनंद बुरांडे म्हणतायत की लगातार 3 विकेट्स घेतल्या, 3000 रुपये. ओहो, इंजुरी, रेली स्प्रे आणा. पण अशा गोष्टी होत राहतात ना, की आपण शाहरुख खान म्हणून गेलाय ना की बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी तो बातें होती रहते. पण अशा वेळेला ही इंजुरी जास्त मोठी नसावी हेच आपण म्हणूया, कारण संघाचा संघनायक तिथे थोडे अंशी मैदानावर स्वतःची बॉडी अगदी लोळवून झोपला होता. कारण ते पाहिल्यानंतर त्यांचे जे सपोर्टर्स असतील त्यांच्या हृदयाचे ठोके इतके वाढलेत की मग आता ब्लड प्रेशरची मशीन आणली आणि चेक केलं तर 180-200 पर्यंत सुद्धा ब्लड प्रेशर पाहायला मिळू शकतं सर. जी बिल्कुल आपने सही कहा. सिया वॉरियर्स नागांव का जो जर्नी रहा इस प्रतियोगिता में बहुत ही कमाल का रहा. पहला मुकाबले में भी हारते हारते जीत मिली, दूसरे मुकाबले में भी श्रेयस बिल्कुल फाइट कर रहे थे और संकेत थले ने भी 3 छक्के मारे थे दूसरे मुकाबले में. और संकेत का इंजर्ड होना फाइनल में, जो कप्तान है, आपने सही कहा कि कप्तान पे जिम्मेदारी होती है. संकेत की बैटिंग अच्छी है तो उनके लिए हानिकारक साबित होगा मैच में. जरूर जरूर, आणि आपण त्याच गोष्टींवर चर्चा करतोय ना, परंतु आयोजकांच्या प्रेमाखातर बरेचसे असे मान्यवर आहेत जे अगदी मदत स्वरूपाने या टुर्नामेंटला काहीतरी हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यापैकी एक म्हणजे सौ चित्रलेखा नुरपाल पाटील, अर्थातच चिऊताई, शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. उलेशी नाखवा दादा, या तुमचं या मुख्य मंचावर आम्ही सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतोय. धावसंख्या आत्तापर्यंत जर आपण पाहिली तर फक्त 4 धावा आहेत आणि 1 विकेट पडलेली आहे. परंतु नितीन सारंग जेव्हापर्यंत विकेटवर राहील तेव्हापर्यंत तो
मात्र मॅचला पकडून ठेवेल. राहुल मानकर हल्के हाथों से धकेला है, दूसरा विकेट, 4 रनों पर 2 सफलता सिया वॉरियर्स नागांव को, और ये राहुल मानकर के खाते में पहला विकेट मिलता हुआ. देखिए ये खराब स्ट्रोक. एलपी ग्रुपच्या बॅनरला जर डायरेक्टली बॉल लागला, म्हणजे षटकार मारल्यानंतर तो एलपी ग्रुपच्या बॅनरला धडकला चेंडू, तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. आपण चर्चा करत होतो ना की या फायनलच्या मुकाबल्यामध्ये प्रेशर कशा पद्धतीने हँडल करायचं आहे. सर, आपण नेहमी म्हणतो की प्रेशर जो हँडल करतो चांगल्या पद्धतीने तोच मॅच किंवा जग जिंकण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये ठेवतो. परंतु हे प्रेशर हाताळत असताना ही साधी गोष्ट नाही आहे. ही इतकी एक गोष्ट मात्र क्रिस्टल क्लिअर झालेली आहे की हा सामना इतका तरी सोपा नाही आहे. पाहताना सोपा वाटतोय परंतु खेळत असताना फार मुश्किल. डेफिनेटली आपने सही कहा. फाइनल का मैच और देव रोनित वॉरियर्स भी कम नहीं इस मुकाबले में. प्रेशर है लेकिन इनके पास धुरंधर है, महानायक बल्लेबाज है. जैसे धुरंधर बॉक्स ऑफिस पे ब्लॉकबस्टर बने, ये ब्लॉकबस्टर मैच है. लेग कटर बॉल का बादशाह है राहुल मानकर. देखिए बनाना स्विंग, टप्पा खाने के बाद आउट स्विंगर बॉल. बेहतरीन गेंदबाजी राहुल मानकर. उलेश दादा या प्लीज, मान्यवर तुमचं वेट करत आहेत इथे. राहुल मानकर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने यावेळेला आलाय. आहा, खंबा उखाडलिया, लाकूड तोड, काठी तोड गोलंदाजी, आणि याही वेळेला राहुल आलाय आणि राहुल बहरलाय सुद्धा. गेंदबाज पावरफुल राहुल मानकर. 3 गेंदों पे 2 विकेट, कोई रन नहीं. बेहतरीन गेंदबाजी और बेहतरीन W स्कोरबोर्ड पे. वाव, यहाँ पर बन चुका है W वाव, जस्ट लुकिंग लाइक वाव. वाव तर आहेच, कारण ही स्पर्धा सुद्धा वाव आहे, तिथले सर्व लोक सुद्धा वाव आहेत, हे आयोजक सुद्धा वाव आहेत, पंच सुद्धा वाव आहेत, कॉमेंटेटर सुद्धा वाव आहेत, यूट्यूब लाईव्ह टीम सुद्धा वाव आहे. कोण वाव नाही आहे, आणि वाव मुमेंट्सच या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरलेले आहेत. पण फुल टॉस बॉल मिळाल्यावर नयन भगत जाळ्यामध्ये अडकलाय, क्षेत्ररक्षकाच्या झोळीमध्ये. इनटू द सेफ एंड, कॅप्टन डिपार्ट्स अँड बॅक टू द डगआउट. जरूर जरूर, कारण एका ओव्हरमध्ये की लगातार विकेट. फेअर डिलिव्हरी आहे, डोंट वरी, फेअर डिलिव्हरी आहे. कारण तुम्ही थोडे अंश मला असं वाटते पुढे सरसावले असावेत किंवा बॉल डीप होत होता. या 2 शंका उपस्थित झाल्या होत्या. धावा झालेल्या आहेत फक्त 4 आणि विकेट 3. विकेट पण 4. ये बडी नाइंसाफी हुई है. मग अशा वेळेला बघा, ज्या व्यक्तिमत्व म्हणजे जे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत, रमेशजी मैदानामध्ये आलेले, आणि त्यांच्या मुलाची जबाबदारी दिनेश लाड सरांनी घेतलेली आहे. त्यांचा मुलगा खूप चांगलं लेदर क्रिकेट खेळतो आणि त्याच्या शिक्षणाची, राहण्याची, खाण्याची संपूर्ण जबाबदारी दिनेश लाड सरांनी काल घेतली होती आणि ती अनाउन्समेंट सुद्धा लाईव्ह केली होती त्यांनी. देव रोनित वॉरियर्स पे प्रेशर है. कपिल ठाकुर सर ने कहा कि प्रेशर को हैंडल किस तरीके से किया जाता है. आपने विराट कोहली को देखा होगा, पाकिस्तान के खिलाफ हमेशा शतक मारा है. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह ने इंग्लैंड के खिलाफ जब ब्रेथल बल्लेबाजी कर रहे सेमीफाइनल में, वो 3 ओवर बहुत निर्णायक थे. प्रेशर में बेहतरीन गेंदबाजी की है. हाउ टू हैंडल प्रेशर, तभी एक बड़ा बल्लेबाज बनता है कपिल जी ठाकुर, कि प्रेशर में लंबी पारी खेली है. जरूर जरूर, आणि आपण म्हणतो ना की संजू सॅमसंगला अगदी मागील वर्ल्ड कप पासून या वर्ल्ड कप पर्यंत खूप जास्त क्रिटिसाइज केला आणि खूप जास्त शंका उपस्थित केल्या की संजू सॅमसंग संपला. परंतु रोहित शर्माने त्यांना सांगितलं की इट्स अ
लॉंग टुर्नामेंट, जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आणि अशा wow. वेळेला बॅटला फटका लागलाय, बॅटला स्पर्श झाला, विकेट किपरने छलांग लगावली, संकेत तळेने कॅच झेललाय आणि फलंदाज बाद. राहुल मानकर और यहाँ पे 5 विकेट 5 रन. क्या ये मुकाबला लो स्कोरिंग का होगा? फाइनल जो दर्शक देखना चाहते हैं, बिग फाइट, क्या वो देखने मिलेगा? और मैंने एक मुकाबला देखा था सुपर 8 का, जहाँ पे मैंने कहा एक गेंद पे 5 रन चाहिए थे और श्रेयस मानकर ने छक्का मारा. मैंने वहाँ पे कहा था कि फाइनल से पहले फाइनल ये है, तो वो फाइनल का मैच वहाँ पे खत्म हो गया. अब ये 5 गेंदों पे 5 विकेट, 5 रन 5 विकेट. असंच म्हणूयात, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पण उल्लेश नाखवा मैदानावर आल्यावर त्यांचे जे समर्थक आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहे एल पी ग्रुपमधील, ते म्हणतायत सरळ जर षटकार आला आणि उल्लेश दादांनी जर मंचावर झेल पकडला तर मात्र 5,000 रुपयाचं बक्षीस आहे उल्लेश दादांसाठी. क्या बात है. ओ गुड बॉलिंग कैप्टन संकेत थैले, बहुत खुश होंगे कप्तान, खुश तो बहुत होंगे आज तुम. आपने सुना होगा ये डायलॉग बॉलीवुड का. और ये करण अर्जुन है, संकेत थैले, श्रेयस मानकर, बड़े बल्लेबाज है और चैंपियन क्रिस्टल ट्रॉफी का इंतजार है. 5 पंजे 55,555. फुलाने की बॉल दिशा दिखाई, लॉन्ग ऑफ पर रनों की ज़रूरत है. कपिल ठाकुर साहब देखिए, जैसे रेगिस्तान में कोई बंदा कोई जानवर पानी के लिए तरसता है ना, अब रनों के लिए तरस रहे बल्लेबाज. रनों की भूख है, ये मिटनी चाहिए. मी त्यापेक्षा वेगळं म्हणेन की एखादा 30-35 वयाच्या मुलाला जेव्हा मुलगी मिळत नाही आणि त्याच्या मनामध्ये जेव्हा त्या लग्नाविषयी ज्या शंका उपस्थित होतात ना, तशाच त्या धावांविषयी शंका आता उपस्थित केल्या जातात. विनायक पाटील यांनी जर षटकार ठोकला तर उल्लेश नाखवा यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस, परंतु या वेळेचा प्रयत्न सपशेल त्यांचा अपयशी ठरलेला आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, परंतु इतकं अपयशी जर तुम्ही झालात ना तर निश्चित त्या अपयशाचं खापर तुमच्या माथ्यावरच फुटणार, यात कोणताही शक नाहीये. फेलियर इज द बेस्ट टीचर. फेलियर एंड सक्सेस ये आपको सिखाता है, लेकिन फाइनल में इतना बड़ा फेलियर नहीं चाहिए आपको. आपने मैच देखा होगा एशिया कप भारत श्रीलंका, जहाँ पे श्रीलंका टीम ने पहले बल्लेबाजी करके 50 रन बनाए, टीम ऑल आउट हो गई और भारतीय टीम ने लगभग 30 मिनट में 51 रन चेस किए और वर्ल्ड कप का वो जो एशिया कप फाइनल है बहुत जल्दी समाप्त हुआ है. ये मुकाबला उसी रिदम में चल रहा है, लेकिन कोई बात नहीं. ट्रैपिंग बॉल सामने खेला है संकेत थैले, 11 नंबर की जर्सी आज मुझे लग रहा है कि कुछ बड़ी चीज़ उठाने को तैयार है आज. लेकिन सामने देव और रॉडित वॉरियर्स को नहीं भूलना चाहिए. पहला मैच बहुत बेहतरीन तरीके से जीता था और आज लो स्कोरिंग के मुकाबले जीते गए. आपने देखा होगा टीम बिल्कुल प्रफुल्ल वाटर स्पोर्ट्स ने 34 रन डिफेंस किए. फुल टॉस गेंद मिड विकेट पर, चलिए मच नीडेड 6. आईवा कॅच विनर. एलपी ग्रुपच्या पेंडॉल मध्येच एलपी ग्रुपच्या मेंबरने अर्थातच आशिष दादाने ती झोल पकडलाय. अहो, पैसे घ्यायचे आहेत आणि तुम्हीच घ्या आणि तुम्हीच द्या. एलपी ग्रुप. तर एलपी ग्रुप यांच्याकडून हे बक्षीस आहे उल्लेश दादांसाठी. म्हणजे उल्लेश दादांना जर बॉल समोर येताना दिसला षटकार मारल्यावर, मग त्यांनी जर जो झेल पकडला तर एलपी ग्रुपकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आम्हाला वारंवार फोन येतात की एलपी ग्रुपचं इतकं जास्त प्रेम आहे उल्लेश दादांवर. स्ट्रॉंग कॅच आणि एलपी ग्रुपकडून 500 रुपये विनयसाठी. क्या बात है. स्कोरबोर्ड पे रनों की तलाश जारी है, रनों का इंतजार है. 14, 3 ओव्हर 14. आणि आता कॉपी पेस्ट केलं. एलपी ग्रुप म्हणतायत की श्यामगण सुद्धा या मंचावर बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा जर झेल पकडला तर त्यांच्यासाठी सुद्धा 5,000 रुपयाचं बक्षीस. आणि आता विनायक पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस या षटकारासाठी. आणि
आनंद बुरांडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणजे इतकी बक्षिसं होत आहेत, इतकी बक्षिसं होत आहेत, कॅल्क्युलेशन आणि तो डाटा ठेवण्यासाठी आम्हाला एक माणूस बसवायला लागलं आहे. ही खरी तर या स्पर्धेची खास ओळख आहे. आणि ही आपण वॉशिंग मशीन पाहतोय. अगदी आपण म्हणतो ना की डाग अच्छे होते आणि या वॉशिंग मशीनमध्येच ते डाग धुवावे लागतील. कोण होणार या वॉशिंग मशीनचा मानकरी, पण ते गुलदस्त्यामध्ये आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात मॅचकडे, जिथे हा सामना अगदी अशा पद्धतीने रंगलाय की पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा आणि खूप जास्त विकेट, म्हणजे 3 ओव्हर झाल्यात आणि 14 धावा आणि विकेट किती? 5 विकेट. वाह, सुपर्ब सुपर्ब गेंदबाजी. और जिससे भी ये मैन ऑफ द सीरीज का अवार्ड मिलेगा, वॉशिंग मशीन, घर वाले तो बहुत ही खुश होंगे. 12 गेंदों का खेल मात्र बचा है और गेंदबाजी के लिए राहुल मानकर 4 विकेट लिए थे मानकर ने और 3000 जीते आज. थोडंसं थांबवतोय. रमेश यांनी जर षटकार ठोकला तर आनंद बुरांडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसांची खैरात, बक्षिसांची लयलूट आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल मानकर ओव्हर क्रमांक 4, स्विंग इन द मिस. काय म्हणाल सर याबद्दल? बनाना स्विंग, रमेश बीट हो चुका है. डॉट बॉल, राहुल मानकर आज सबका दिल जीता है. केएल राहुल ने क्या कमाल की गेंदबाजी की भाई, पैसा वसूल. अफलातून 4 विकेट, मेगा फाइनल में 4 विकेट लेना, ये तो इतिहास बनाने वाली गेंदबाजी आज. बघा, उपसरपंच आनंद बुरांडे यांच्यासाठी सुद्धा कॉकटेल ग्रुप म्हणते, त्यांनी जर झेल पकडला तर त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. ओहो, वंडरफुल स्ट्रोक, पण डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे, पण त्यांच्या खालून ढेंगा खालून बॉल फरार आणि बॉल चाललाय या अक्षी साखरच्या पुला खालून मैदानाच्या पार. चौकार. सोपी कॅच नसणार आहे ती. 5000 रुपये लावा दादा तुम्ही. कॉकटेल ग्रुप कडून आनंद बुरांडे यांनी आयवा कॅच पकडली तर 5000 रुपये. हा बाकफूट पंच करण्याचा प्रयत्न, बॉलला स्लाइस केलाय. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे अक्षय मुंडेच म्हणतायत की श्यामगण, उलेश नाकवा, आनंद बुरांडे या तिघांसाठी त्यांनी जर आयवा कॅच या स्टेजवर पकडली तर 5000 रुपयाचं बक्षीस, आणि तिघांनी मिळून पकडली तर 15000 रुपयाचं बक्षीस. क्या बात है, मेरे ख्याल से स्टेज के सामने उन्हें रुकना चाहिए. अब एक छक्का लगा तो 15000 मिलेंगे आज. लॉफ्ट किया इस बॉल को, स्क्वायर लेग, फील्डर आगे आए, स्टॉप किया उन्होंने. 3 रन बचाए, बेहतरीन फील्डिंग. रन चाहिए इस मुकाबले में. कपिल ठाकुर 5 ओवर में अभी तो रन बने मात्र 20, और 20 रन जोड़ते तो 40 होंगे. चला विनायक 3 धावा धावून घेतलं तर 1000. क्लीन बोल्ड, दांडी गोल, फलंदाज बाद. 5 पर कंप्लीट. राहुल मानकर 5 पर 5 गडी बाद केले राहुल मानकर ने. कपिल ठाकूर काय म्हणाल फायनल मध्ये 5 पर परफॉर्मन्स. वंडरफुल स्पेल. म्हणजे सिनियर गोलंदाजाचा हा दरारा दबदबा, आणि त्यांनी आपल्या संघासाठी ही महत्त्वपूर्ण जी कामगिरी केलेली आहे, आणि तीच सिया वॉरियर्स नागावसाठी खरोखरच खास ठरलेली आहे. आपण म्हणतो ना की प्रत्येक क्षण खास असायला हवा, कारण आयुष्य किती आहे, आपण केव्हाही या जगातून निवृत्त सुद्धा होऊ शकतो किंवा जाऊ शकतो, आणि त्यानंतर प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाने जगायला पाहिजे. क्रिकेटच्या पटेलावर तुमची निवृत्ती कधी होईल हे सांगता येत नाही. राहुल मानकर म्हणतोय, जितकं मी क्रिकेट खेळेन तितकं क्रिकेट माझ्यापेक्षा चांगलं कोणीच खेळू देणार नाही. माझ्या समोर जो कोणी येईल त्याला मात्र त्याचा खंबा उखाडेन, त्याला आडवा पाडेन, आणि त्याला बाद करण्यामध्ये मी नेहमी प्रयत्न करत राहीन. क्या बात है, सही बात कहा आपने. एंजॉय द लाइफ. कब्रिस्तान के बाहर क्या खूब लिखा है, प्यारे मंजिल तो तेरी यही थी, बस उम्र बीत गई आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया में, तेरे अपनों ने जला दिया तुझे जाते जाते. एंजॉय द मोमेंट. 5 पर कंप्लीट राहुल मानकर. 12 गेंदे की 7 रन और 5 सफलता. राहुल मानकर सुपर बॉलिंग परफॉर्मन्स इनटू द फाइनल. लास्ट ओव्हर 20, लॉस ऑफ 6. बघा, मंचावर उपस्थित आनंद बुरांडे, श्यामगण आणि निश्चितपणे उलेश नाखवा यांनी जर तिघांपैकी एकाने कोणी जरी झेल पकडला तर पंकज नाखवा म्हणतायत तब्बल 20,000 रुपयाचं बक्षीस आहे.
आहा, म्हणजे काल एका कॅचसाठी 2.5 गुंठे जागा, बर्फाची गाडी, 10,000 रुपये, आणि उलेश दादांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण सुद्धा केलाय. म्हणजे खोपटाजवळ जागा घेणं आणि ती मिळवणं हे नॉट अ इझी जॉब, आणि तो एका कॅचसाठी त्यांनी लावला होता. म्हणजे हे क्रिकेट किती उंचावर पोहोचलेलं आहे. सर्वात मोठं पारितोषिक. क्या बात आहे. भरपूर पारितोषिक येत आहेत सध्या. आणि कपिल ठाकूर, खरंच तुम्हाला एका अकाउंटंटची गरज आहे आणि ते पूर्ण कॅल्क्युलेट करावं लागेल. 2.5 गुंठ जागा आणि आता 20,000 काय वा कॅचसाठी. म्हणजे काय लेवल आहे स्पर्धेचा. स्टँडर्ड बघा तुम्ही. पैशाचा पाऊस. मी सुरुवातीला म्हटलं ASPL नाही तर तुमचे ISPL आहे. त्या प्रकारचा क्वालिटी स्टँडर्ड क्रिकेट पाहायला भेटलाय. येस येस येस. LP ग्रुप साखरकडून या तिघांसाठी, या त्रिमूर्तीसाठी, आनंद बुरांडे, श्याम गण आणि उलेश नाखवा यांच्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आयवा कॅचसाठी आलेलं आहे. परंतु या वेळेला एक देखणा रुबाबदार चौकार, डीप फॉरवर्ड पॉइंट, सीमारेषा पार चौकार. पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे. आणि हे दोनही फलंदाज लढतायत. यावेळचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ द कार्पेट, शॉर्ट स्क्वेअर लेग वरून डीप स्क्वेअर लेग पर्यंत बॉल जातोय. बॉल ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना एक खेळाडू धारातीर्थ पडणार. 26 धावा, 26. 2 बॉलचा खेळ बाकी आणि मेगा फायनलचा पहिला डाव तुम्ही इथे पाहताय, जिथे 26 वरती 7वा विकेट पैदान सोडतोय. 7 गडी बाद. आणि कोण होणार चॅम्पियन उद्या. नाक्यावर, टपरी टपरीवर, रिक्षा स्टँडवर, शाळेमध्ये सगळीकडे चर्चा होणार आहे. 4 गावात, अलिबागमध्ये ASPL चा खिताब कोण जिंकला. 500 वरून 5,000, 5,000 वरून 20,000. आणि LP ग्रुप म्हणते आनंद बुरांडे, श्याम गण आणि उलेश नाकवा यांनी जर स्टेजवर झेल पकडला तर मात्र 50,000 रुपयाचं बक्षीस LP ग्रुप कडून. परंतु या वेळेला फलंदाज सांगताय मी हाहाकार माजवणार, तुम्ही माझ्यासाठी बक्षीस लावा अगर नका लावू, मी मात्र माझा स्वाभाविक खेळ करणार, जितके येतील तितके आमच्यासाठी चांगले असणार आहेत. मैदानाच्या बाहेर षटकार. लागेल कारण 8व्या क्रमांकावरती येऊन त्याने 11 धावा कुठल्यात. क्या बात आहे. शेवटचा फलंदाज पेटून उठलाय. बघा आता मात्र आजूबाजूला इतका घमासान युद्ध चालू झालेलं आहे. आनंद बुरांडे, उलेश नाकवा, श्यामगण यांनी स्टेजवर झेल पकडला तर 1 लाख रुपयाचा इनाम पंकज नाखवा यांच्याकडून. चला फलंदाज या बाजूला रिव्हर्स खेळला. एक फटका, 1 लाखाचा फटका येऊन द्या. चला डॉट आलाय आणि पहिला डाव संपलाय. मेगा फायनलच्या पहिल्या डावामध्ये धावा आहेत 32 आणि चॅम्पियन बनण्यासाठी करायचे आहेत 33 धावा. मॅजिक आकडा. तोपर्यंत मी आभार व्यक्त करतो ASPL संपूर्ण ग्रुपचं आणि अभिनव राणे आमचे फायर फायटर मॅन DFPSLचे मॅनेजर देखील आहेत, त्यांचं देखील आभार आणि संपूर्ण कमिटी ज्याने आम्हाला इन्व्हाइट केलं. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. आणि पुढची जबाबदारी कपिलजी ठाकूर आणि मर्चंट सरांकडे सोपवतो. धन्यवाद. उपस्थित अतिथीगणांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आज ही स्पर्धा पाहण्यासाठी. या मंचावर उपस्थित सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रायगड सन्माननीय संजय पाटील सर इथे आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती आनंद बुरांडे या सरांना करत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग
अर्थातच संजयजी पाटील सर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. एक गुलाब पुष्परोप देऊन, जे की प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्परोप मानलं जातं, आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन संजय पाटील सरांचा आनंदजी बुरांडे या ठिकाणी मानसन्मान करत असताना आपल्याला पाहायला मिळत असताना, हा अक्षी साखरकरांचा या ठिकाणी आपण म्हणतोय की त्यांचं प्रेम आहे ते संजय पाटील सरांवर, आणि आज विनंतीला मान देऊन ते इथे आल्याबद्दल त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर मंचावर उपस्थित अक्षय सोनावणे सर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी उलेश नाखवा सरांना करत आहे. एकदा जोरदार टाळ्या अक्षय सोनावणे सरांसाठी करायचं आहे. मत्स्य विभागामध्ये ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, आणि त्यांचं कार्य हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, आणि उलेश नाखवा यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जात असताना आपण पाहतोय. थँक्यू सो मच. मंचावर उपस्थित महादेव सर हे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी कौस्तुभ नाईक सर तुम्हाला करत आहे. यस, श्यामगण सर तुम्हाला करत आहेत. श्यामगण सरांना मी विनंती करतोय, एक गुलाब पुष्प रोप देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन अर्थातच महादेव सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. राहुल मानकर यांनी जे विकेट्स घेतले त्याच्यासाठी रुपेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा इथे आलेलं आहे. इतकी बक्षीस. हॅलो, उलेश जी नाखवा यांच्यातर्फे गौतम गणसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. श्याम गण यांच्यातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक गौतम गण यांच्यासाठी आलेलं आहे, आणि रुपेश पाटील यांच्यातर्फे 1000 रुपयांचं पारितोषिक हे राहुल मानकर यांच्यासाठी आलेलं आहे. हॅलो, एक बक्षीस आलेलं आहे. पंकज नाकवा म्हणतायत उल्लेश नाकवा, आनंद बोरांडे आणि श्यामगण यापैकी कोणी एकाने जरी झेल पकडला तर होळी प्रीमियर लीगमध्ये जितका खर्च होईल ते तेवढा करणार आहेत. सो वेगवेगळी विविध बक्षीस आलेली आहेत, परंतु आज आपल्या या स्पर्धेमध्ये आज स्पर्धेची खास चारचान लावण्यासाठी पनवेलवरून वलभ गावातून आलेले हिंदी मराठीची बुलंद तोप असे प्रवीण टेंबे सर इथे आलेले आहेत, आणि त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी अर्थातच आनंदजी बुरांडे तुम्हाला करत आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या या उपस्थितीला आमच्या या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झाल्याबद्दल या आयोजकांच्या तर्फे तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद. खूप सुंदर समालोचन पनवेल विभागामध्ये हे सर अगदी सुंदर काम करत असतात. आपल्या आवाजातून पेशाने अगदी इंजिनियर आहेत, आणि दीपक फर्टिलायझरमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करत असतात, परंतु प्रत्येकाची पॅशन असते आणि ती पॅशन जपण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात. मैदानामध्ये आपण जाणार आहोत. मैदानाकडे वळण्यापूर्वी हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे. शेवटचा टप्पा पार करण्यासाठी शेवटचा टप्पा कसा असेल, त्यामध्ये काय घडणार काय बिघडणार हे सांगण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात द व्हॉइस ऑफ अलिबाग, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अँड व्हॉइस ऑफ इंडिया, द यासिन मर्चंट सर. ओव्हर टू यू. धन्यवाद कपिल. देखिए दोस्तों, जीतने के लिए हमारे गुण लेखक जी दरणे गुरुजी हमें बताते हुए 33 रनों की जरूरत. यासिन सर थोडंसं थांबवते. पंकज नाकवा म्हणतायत नुसती होळी लीग नाही तर रायगड कोळी लीगचा जितका खर्च होईल तितका खर्च ते करणार आहेत. जर कधी आनंद बुरांडे, श्यामगण आणि उल्लेश नाकवा यांनी जर मंचावर झेल पकडला, ज्याला आईवा कॅच आपण म्हणतो, त्यासाठी ज्यांच्या नावांचा उल्लेख आम्ही केलाय त्या सर्व खेळाडूंनी पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती यावं. चलिए दोस्तों, अंपायर का इशारा आ चुका है. मैदान में चलते हैं, जहां पे पहला ओवर लेके आए हैं योगेश बुरांडे की पहली ही गेंद पर आसमान दिखाया. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर हवा में तैरती हुई 6.
दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। आगाज इस तरह से है तो अंजाम क्या होगा। हालांकि जीतने के लिए मात्र 33 रनों की जरूरत थी और पहली ही गेंद पर उड़ाया श्रेयस मानकर ने छक्का। एलपी ग्रुप का जो बैनर है उसके ऊपर छक्का लगाने में कामयाब होते हैं तो 1000 रुपए का इनाम एलपी ग्रुप इनकी तरफ से। योगेश की अगली गेंद, ये लीजिए प्रेम चोपड़ा, हिसाब रोकड़ा। दूसरी ही गेंद पर खंबा उखाड़ दिया, गिल्ली को बिखेर दिया है। बैक टू द पेविलियन, फर्स्ट विकेट डाउन। नाकवा यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे। परों को खोल, जमाना उड़ान देखता है। सिद्धेश, परों को खोल, जमाना उड़ान देखता है। जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है। बहुत ही बढ़िया कमबैक, इससे अच्छा कमबैक क्या हो सकता है। ये देखिए पहली गेंद पर छक्का, उसके बाद में विकेट, फिर लगातार 2 डॉट बॉल, फिर से एक बार विकेट। वाओ मूवमेंट, बहुत ही बढ़िया कमबैक। इसे कहते हैं वापसी, इसे कहते हैं पुनरागमन और इसे कहते हैं आत्मविश्वास, इच्छा शक्ति, काबिलियत, सलाहियत, ये होनी बहुत ज़रूरी है। और ये दिखाते हुए हमारे योगेश बुरांडे। अंतिम गेंद इस ओवर की, 30 गज का दायरा, 30 गज के दायरे में इस तरह की गेंदबाजी करना, पहली गेंद पर छक्का लगने के बाद कमबैक करना बहुत बड़ी बात होती है। राइट आर्म ओवर द विकेट, योगेश बुरांडे इस मतलब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज राहुल मानकर के लिए। आहा, ये भी बिंदी गेंद, लगातार 5 गेंदे बिंदी। जरा जोरदार तालियां होनी चाहिए योगेश के लिए। जबरदस्त गेंदबाजी का मुजाहिरा पेश किया है। पहली गेंद पर छक्का लगने के बाद ऐसा लग रहा था कि बल्लेबाज थोड़े से जल्दी में है। क्रिस गेल की याद ताज़ा की थी, क्योंकि विश्व क्रिकेट में मैं कहूँगा एक ही मात्र खिलाड़ी है जिन्होंने टेस्ट क्रिकेट में पहली गेंद पर छक्का लगाने का कारनामा अंजाम दिया है, और वो मैच श्रीलंका के खिलाफ हुआ था।
यहाँ पे 6 रन पहले ओवर की समाप्ति। अब जीतने के लिए 24 गेंदों में 27 रन। मैच अभी भी जिंदा है, मैच में जान बाकी है। बॉलर रन चाहिए, मगर इस तरह की अगर गेंदबाजी होगी ना तो फिर बल्लेबाजों को फिर से एक बार नए सिरे से सोचना पड़ेगा, सोचने के लिए मजबूर करना होगा। और आपके पास सबसे बड़ा ऑप्शन क्या है इस मैच को जीतने का? वो है विकेट। विकेट लेने होंगे। जैसे नंदकुमार तांडेल यांच्याकडून योगेश बुरांडेने ज्या 2 विकेट घेतल्या त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे नंदकुमार तांडेल यांच्याकडून। नए गेंदबाज आए हैं नितिन सारंग। पहली गेंद फिर से एक बार सही लंबाई, सही दिशा। पूरी प्रतियोगिता में इस गेंदबाज ने काफी प्रभावित किया है अपनी लाइन एंड लेंथ से। फिर से एक बार उसी तरह की गेंदबाजी, हल्के से अपने उंगलियों को फेरते हैं, पेस को निकाल देते हैं, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद को रखते हैं, बल्लेबाज को ऑफ स्टंप के बाहर खींचकर खेलने की कोशिश करते हैं, मगर उसमें कामयाबी मिली है। जी हां, फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए नितिन सारंग बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, ऑफ साइड की दिशा में। फिर से एक बार नितिन राइट आर्म राउंड ओवर द विकेट। जी हां, हवा में गेंद जरूर लहरा रही थी, उसे खेल दिया है। लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात, 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में। मिलेगा मात्र एक ही रन। एक रन यहां पे अगर बनेंगे, जैसे जैसे यहां पे मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगा, बल्लेबाज असहज महसूस करेंगे और फिर विकेट जाने का खतरा हो सकता है। जिंदगी की लड़ाई अभी बाकी है, मेरे इरादों का इम्तहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी सारा आसमान बाकी है। नितिन सारंग फिर से एक बार। आहा, ये देखिए परफेक्ट टो क्रशर यॉर्कर। अपने बल्ले को तिरछा किया था, अपने कलाई को रोल किया था, फ्लिक करना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और गेंद गई थी शॉर्ट पॉइंट की दिशा में। राहुल मानकर आश्चर्यचकित होते हुए दिखाई दिए। 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। रन बनाना इतना आसान नहीं है। जी हां, मगर ये देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट। जे गेंद सीधा डी पॉइंट सीमारेखा के बाहर। 4
को बड़ा गुमान आया है, सुना है समंदर को बड़ा गुमान आया है, ले चल वहां कश्ती जहां तूफान आया है। योगेश का यहां पे तूफान आ चुका है। योगेश ने फिर से एक बार यहां पे विकेट चटकाया। एलपी ग्रुपच्या बॅनरला जर चेंडू लागला ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक। जी हाँ, इस बार लोअर फुल टॉस गेंद को कारपेट के सहारे खेल दिया है, मगर वहां पे डीप में फील्डर थोड़ा सा फंबल हुए, मगर दूसरा रन लेना नहीं चाहते हैं, बिल्कुल इंटरेस्टेड नहीं है। देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति। पहले ओवर में 6, दूसरे ओवर में 7 और तीसरे ओवर में आए हैं मात्र 4 रन। कुल मिला के 17 रन स्कोर कार्ड पर, और अब जीतने के लिए 12 गेंदे और 16 रनों की जरूरत। 12 गेंदे और 16 रन ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर। योगेश बुरांडे का विश्लेषण देखिए गेंदबाजी का। 2 ओवर 10 रन और 3 विकेट। थोड़ी देर के लिए हम भी एक छोटा सा वक्फा लेते हैं। यू गए यू आए, चलते हैं हमारे डीजे मास्टर के पास, एक सुमधुर संगीत सुनेंगे। यांच्यातर्फे प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक। पारितोषिकांचा खच, पारितोषिकांचा सडा, पारितोषिकांची बरसात, पारितोषिकांचा पाऊस इथे पडलेला आपण पाहतोय। मगर दोस्तों सिचुएशन क्या है? 12 गेंदे और 16 रनों की जरूरत। आप देख रहे हो ASPL अर्थात अक्षी साखर प्रीमियर लीग 5वां ये संस्करण। 12 गेंदे और 16 रन महामुकाबला, ये मेगा फाइनल यहाँ पे जारी है। जो 2 टीमें एक दूसरे के साथ खेल रही हैं, दैव एंड रोनित वॉरियर्स बनाम सिया वॉरियर्स। जीत बुरांडे अगर इस ओवर में 3 विकेट लेते हैं तो सोने की अंगूठी देकर उसे सम्मानित किया जाएगा। और ये सोने की अंगूठी किसके पास से आएगी? कमलाकर पाटिल। ओहो हो, मैं हैरान, मैं परेशान। जी हाँ, देखिए हमने सब कुछ देखा कपिल, मगर अब सोने की अंगूठी भी लेने का मौका। जीत बुरांडे इस ओवर में क्या 3 विकेट चटकाओगे? अगर 3 विकेट चटकाते हो तो जिंदगी भर ये पल आपको हमेशा के लिए याद रहेगा। कमलाकर जी ने अपने दिलों के रास्ते खोले हैं और एक सोने की अंगूठी यहां पे इनाम में जाहिर की है। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 12 गेंदों में 16 रनों की जरूरत। 30 गज का दायरा हटने के बाद डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन और उसी के साथ एक लॉन्ग ऑफ नजर आ रहा है। और 30 गज के दायरे के अंदर देखिए बिहाइंड द विकेट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट पॉइंट, और उसी के साथ अब एक डीप कवर भी तैनात होता हुआ दिखाई दे रहा है। 12 गेंदों में 16 रन बनाना, हालांकि इस डेवलप क्रिकेट में, फास्ट क्रिकेट में, मॉडर्न क्रिकेट में आसान माना जाता है, मगर दोस्तों कुछ भी आसान नहीं होता। हर एक रन के लिए मेहनत करनी होगी। 3 विकेट के लिए सम्माननीय आनंद बुरांडे इनकी तरफ से टाइटन रिस्ट वॉच, सोने की अंगूठी भी है, रिस्ट वॉच भी है, ब्रांड टाइटन। क्या क्या हमें यहां पे अनाउंसमेंट करने को पड़ रहा है।
आप कितने लकी हो सारे खिलाड़ी कि आपको इतने सारे पारितोषिकों से नवाजा जा रहा है, आपको मोटिवेट किया जा रहा है, आपका खेल अच्छा हो, बेहतर हो, बेहतरीन हो, इसकी वजह से यहाँ पे बहुत कोशिश जारी है। पहली गेंद बहुत ही बढ़िया थी, मात्र 1 रन। जी हाँ, इस मतलब जीत बुरांडे को दिखाया आसमान, गेंद गई है सीमा रेखा पार, 6। के बल्ले से आया है ये छक्का, संकेत थड़े ने रंग भर दिया है। 10 गेंदें और 9 रनों की जरूरत। कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। संकेत ने शायद यही सोचा है कि मुझे ही रंग भरना पड़ेगा, वरना यहाँ पे गेंदबाज सर चढ़कर बोलेंगे। अब 9 रनों की जरूरत, 10 गेंदे 9 रन, 9 रन 10 गेंदे। सिया वॉरियर्स या दैव रोनित, राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार जीत। ओहो हो, वाइड का इशारा अंपायर जी का, बाल बाल बच गए। अगर नो बॉल होती तो फ्री हिट होता, और इसी के साथ बल्लेबाज के अगर रेंज में होती तो सीमा रेखा पार होता। बाल बाल बच गए, 1 ही रन यहाँ पे खर्च होगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या आगे सरक रही है। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दिलदार और दानशूर लोगों के ये गांव साखर और अक्षी। हाँ, यहाँ पे क्या हुआ? ओहो हो, बल्लेबाज बीच में आए, हमें थोड़ा सा नजर नहीं आया, मगर रनआउट होते होते बच गए हैं। यही सही है, वक्त रहते हुए क्रीज में पहुंच चुके थे, अपने आप से नाराज होंगे। मेरे ख्याल से ये जीत है, जीत बुरांडे की। आ 8 रनों की जरूरत, 9 गेंदे और 8 रन। 3 गेंदे अभी भी आना बाकी है। यहां पे बिंदी गेंद जरूर थी, मगर इसमें दबा फुल टॉस, बैठक शॉट खेला है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, छक्का। अब मात्र 2 रनों की जरूरत। संकेत थळे यांचा जर बोल्ड काढला तर 2 कोंबडे बक्षीस। ये लीजिए, आया, फिर से एक बार आया, छक्का आया। इसी के साथ ये मैच जीत लिया है सिया वॉरियर्स ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।